आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। सोलापूरमध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे। सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या समोर माकपचं हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वामध्ये माकपचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प मुर्दाबाद, अमेरिकेची दादागिरी चालणार नाही अशी घोषणाबाजी ही सध्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। सोलापूर जिल्हा परिषदेच्या बाहेरचे हे दृश्य आपण पाहतोय। जिल्हा परिषदेच्या बाहेर माकपनं हे आंदोलन पुकारलेलं आहे। आणि दडपशाहीच्या पद्धतीने आम्हाला बोलणं सुद्धा करू देत नाही। इस्रायल आपला देश आहे, इस्रायल मित्र देश आहे असताना इराण सारख्या अतिरेक्याला काय मदत करतात? आडम मास्तरच्या अतिरेकी म्हणून जाहीर करा। पहिलगामवर हल्ला झाल्यावर कुठे गेलते? बांगलादेशवर हिंदूवर अत्याचार झाला कुठे गेलते? या ठिकाणी आपण बघताय तर हिंदुत्ववादी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्हा परिषदेच्या या प्रवेशद्वारासमोर माकपचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। माकपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन, पोलीस जे आहेत ते या ठिकाणी हे करतायत। माकपचे कार्यकर्ते काय भाजपवाले चोर आहेत, यांना अटक जोपर्यंत त्या चोरांना अटक करा। या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं आपण बघताय। तर माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन जे आहे ते केलं जात होतं इराणच्या समर्थनामध्ये। पुतळा जो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आणि पुतळा मोठा दहन जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। या ठिकाणी आपण बघताय तीव्र आंदोलन जे आहे ते माकपच्या वतीनं केलं जात आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करत असताना माकपचे कार्यकर्ते जे आहेत युद्ध नको शांती हवी अशा पद्धतीची भूमिका यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेली होती आणि आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। पुतळा जो आहे तो सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर जे आहे ते या ठिकाणी जाळला जातोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता। मात्र हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जे ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या गोंधळामुळे या ठिकाणी पुतळा जो आहे तो दहन केला। माकपचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, काय नेमकी भूमिका पुतळा दहन केला? डोनाल्ड ट्रम्प हे जगावर दादागिरी करू इच्छितात। भारत देश हा आखाती देशांच्या तेल आयातीवर अवलंबून आहे। देशाचं भवितव्य हे आखाती देशांना समर्थन करण्यामध्ये आहे। त्या ठिकाणी इस्रायल गेल्या 3 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त पॅलेस्टाईनी जनतेला मारलेलं आहे। त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध करत होतो। आमची मागणी होती नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि ते इराणच्या बाजूने उभं राहिला पाहिजे। पंडित जवाहरलाल नेहरू पासून अटल बिहारी वाजपेयी पर्यंत सगळ्यांची भूमिका ही इराणच्या समर्थनार्थ होती। आज देशामध्ये ते चाललंय। नरेंद्र मोदींना आमची विनंती आहे की त्यांनी इराणला समर्थन दिलं पाहिजे आणि युद्धाची शांतता दिली पाहिजे। युद्ध जे ते थांबलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते माकपच्या कार्यकर्त्यांची आहे। या ठिकाणी माजी आमदार नरसय्या आडम देखील आहेत। मास्तर खरं तुम्ही इराणच्या समर्थनामध्ये आलेला होतात, मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील आले आणि ते देखील विरोध करतात, काय भूमिका आहे? काय भूमिका आहे? हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुम्हाला विरोध करतायत कारण काय आहे, ते अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूने राहणारे माणसं जगामध्ये संपूर्णपणे अमेरिकेने दादागिरी चालवलेली आहे। व्हेनेझुएलाच्या गजामध्ये 1 लाख माणसाला मारलेत। त्या अमेरिकन साम्राज्यवादाचं इस्रायलच्या नेत्यांनुच आम्ही निषेध करतो आहे आणि पंतप्रधान मोदींना आम्ही अपील करतो आहे की याच्यात तुम्ही हे युद्ध थांबवा। हे युद्ध नाही थांबलं तर अणुमध्ये रूपांतर होईल, जग विध्वंस होईल।
ही मोठी जबाबदारी भारताच्या पंतप्रधानांना आहे. ते करावं म्हणून आमचं निदर्शन आहे ते. भाजपच्या लोकांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान हे इस्रायलच्या बाजूने आहेत, मग माकप इराणच्या समर्थनात काय, त्यांना अतिरेकी म्हटलं पाहिजे असं म्हणतायत ते तुम्हाला? पंडित जवाहरलाल नेहरू पासून अटल बिहारी वाजपेयी पर्यंत देशामध्ये संपूर्ण जगामध्ये तटस्थाची भूमिका इराणची बाजू त्यांनी लावून धरली. परवा भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये इराण उघडपणे भारताच्या बाजूने उभं राहिलं असताना आज दुर्दैवाने इस्रायलची आणि अमेरिकेची बाजू घेता हे दुर्दैव आहे. भारत जे आहे ते खरं तर इस्रायलची बाजू घेतो हे दुर्दैवी असल्याचं मत जे ते माजी आमदार नरसई आडम या ठिकाणी व्यक्त करतायत. आंदोलनाला तीव्र असं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर माकपनं खरं तर आंदोलन आज घोषित केलेलं होतं आणि त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आधीपासूनच विरोध जो आहे तो नोंदवलेला होता आणि आत्ता आंदोलन सुरू झाल्यानंतर तेच नेमकं घडलं. माजी आमदार नरसई आडम हे यांच्या नेतृत्वामध्ये माकपचं आंदोलन सुरू होत असताना हिंदुत्ववादी दोन कार्यकर्ते यतिराज होनमाने आणि सुधीर बहिरवडे हे दोघे आले. दोघांनी या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी या जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता माकपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत आणि ट्रम्प आणि नेत्यानाहू यांचा पुतळा जो आहे तो या ठिकाणी प्रतिकात्मक पुतळा दहन जो आहे तो जिल्हा परिषद प्रांगणासमोर केलेला आहे आणि मोठा हा गोंधळ जो आहे तो सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. पंडित जवाहरलाल नेहरू पासून आपण इस्रायलच्या विरोधात होतो, मात्र आता इस्रायलच्या समर्थनात आपण असतो, ही भूमिका दुर्दैवी असल्याचं मत माजी आमदार नरसई आडम या ठिकाणी व्यक्त करतात आणि तीव्र गोंधळ निषेध या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन युगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.